आज जळोचीच्या अलीकड पण बारामतीमध्ये आणखीन काही दिवस पाणी पुरेल अशा पद्धतीनं स्टोरेज टँक तिथेही मोठं काम चाललेलं आहे. करोडो रुपयाची कामं त्या ठिकाणी चाललेली आहेत. आता मिरज मध्ये काय झालं, हे कुठं घ्यायचं तुम्ही, काय त्याचा मालक झाला का हे आपण ठरवू. त्याच्यामध्ये ती बिल्डिंग झाल्यावर ते मध्येच येणार आहे. आमचा जो कॉम्प्लेक्स आहे ना, काय रे मार्केट कमिटीचा कॉम्प्लेक्स आहे म्हणतात, आमचं कोपऱ्यावरचं मध्ये येत नाही, ते मध्येच येत आहे. ते सगळं आम्हाला करावं लागेल. तुम्हाला पर्यायी जागा देऊ ना, संध्याकाळी आपला तर इथंच घेऊ. हा, त्या गाड्यात आपण करार करू की आम्ही हे जागा द्यायला तयार, पण त्या बदल्यात तुमचे नवे काय होते तिथंही काळा आम्हाला सोयीच्या ठिकाणी द्यावा. त्या चेअरमनला विनंती करून त्या चेअरमनला द्यायला लावू. त्याच्यावर काळजी करू नका. अरे तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का, सालगडी करायला केलं मला. आता आयुर्वेदिक कॉलेजचं काय नाव, नाही आपण भरणपूर सारखं करू ना. तुला बोललो ना मी मागे, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय हॉस्पिटल. नाही हे मला आता नाही सांगता येणार. मागावी पुण्यश्लोक देवी होळकर यांचं नाव दिलं, त्याचा बोर्ड झाला का हो तयार, बसला का, मग बसलाय. तर हे तुमचं सजेशन आहे. आपण म्हणजे नावाबद्दल कोणाचं काही दोन असायचं कारण असेल, मला देता येते का वेळात नव्हतं पुन्हा काय खोटा बोलणार ते दिलं नाही. मी फक्त तिथं विचारतो, मागं जसं देता आलं तर इथेही देता येईल असं माझा अंदाज आहे. आणि आयुर्वेदिक कॉलेज हे सार्वजनिक आरोग्य करील का वैद्यकीय शिक्षण करील. हा, मग हसनमुशीर आपल्यासाठी म्हणजे त्यांना विनंती करू, आपल्या हातात नाही. त्यांना विनंती करू. त्यांचं म्हणणं असं आहे की काही माझ्या सहकारी मित्रांचं, श्री छत्रपती संभाजी महाराज शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय असं नाव त्याला द्यावं. हे मला मुंबईला ते वाटतं. आता साधारण विक्रमला खरं बोलायचं होतं, विक्रम इतका तयारीनं आला होता, पण त्याला मीच माईक हातात घेतल्यामुळं त्याने रात्रभर नुसता अभ्यास नाही केला. लक्ष्मणला श्रोता म्हणून बसवला, मी कसं बोलतो ते लक्ष्मण नाही. तर 28 गुंठे जागेचा वापर त्याने 1.25 कोटी रुपये खरेदी संघाकडून गुंतवणूक केलेली आहे. गार्डनिंग करता 95 लाख आणि खेळता 95 लाख. माती चांगली टाकली, कारण ते काय आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी माती चेक करत चालला, त्याच्यात क्षार असेल ना. ओके, तर त्याच्यामुळे त्याचं म्हणजे जवळपास 2.25 कोटी पर्यंत आपला सगळं खर्च झाला. 1.25 कोटी उन्हावर आणि इतर गार्डनिंग कामासाठी 95 लाख. ह्याच्यात तसं नाही, सगळा मिळून 1.25 कोटी. त्याच्यातला इमारत आणि गार्डन करता 95 लाख, खेळत्या भांडवला करता 30 लाख, असं 1.25 कोटी. आणि पेट्रोल पंपावर 12 ते 15 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. रोजगार देताना मेहनतची गरजूंना पण घ्या, नाही 12-15 लागणार आहेत ना, 15 तर त्याच्यातले 2 तिथले घ्या, नाही तर पुन्हा. आणि ज्यांच्या घरात कोणी कामाला नाही त्यातले घ्या बाबा. इलेक्शनला असे धारेवर जाणार, हेच घर देते का, 3 लागली जेव्हा का 4था लागलाय, आम्ही काय नुसतंच भट्ट दाबायची. आणि गरीबाला घ्या, म्हणजे ज्याला खरंच नोकरीची गरज आहे त्यांना त्या ठिकाणी घ्या, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. वाद नको का.
ठीक आहे, सांगितलं ना, इतकं जाहीरपणे तर कोणी बोलणार नाही. तर घ्यायला सांगितले नसतो. घेऊ आपण, वेगवेगळ्या समाजाची घ्या, इथं पण वेगवेगळ्या समाज राहतो. सी हे ऍडिशनल डीपी मला द्या महावितरणचे. आणि हा, आता खूप लोक निवेदन देतात की एक गावाचं मी नाव नाही घेत, की इथं रस्ता करणं 10 लाख रुपये, मंदिर रस्ता करणं 10 लाख रुपये, हे मी सगळं बंद करणार. काय होतं, सगळे चिरीमिरीवर चाललंय आणि त्याच्यातनं मला ते कसली गॅस मलिदा गॅस त्यांनी तर नको मला केलंय. आता इथं आपण आणलंय गजानन पाटलांना चीफ एक्झिक्युटिव्ह प्रशांत ऑफिसर म्हणून, म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO. त्याच्यामुळं त्यांना बारामतीची सगळी माहिती आहे. मी त्यांना विनंती करणार आहे की बारामतीच्या हिस्स्याचा जो जिल्हा परिषदेचा निधी असेल तो निधी 13ही तालुक्याला द्यावा लागेल, तसा बारामतीलाही मिळेल त्याच्यातला काही हिस्सा. तर ती कामं तशी झाली पाहिजे. हे 10-10 लाख 5-5 लाख यांनी काही होत नाही. काम असं ठरव करू. आणि थोडस यावेळेस मी काही कामाची पद्धत बदलतोय. मी यालाही सांगितलं, अमोलला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आमचे PWDचे, आणि यांनाही सगळ्यांना सांगितलं की थोडस त्याच्यामध्ये स्पर्धा लावा. ठराविकच लोक कामं घेतात आणि मग त्यांना असं वाटतं की ह्यांनाच कशी मिळतात, आम्हाला कशी मिळत नाही. आणि पुन्हा सांगतो, हा पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असला तरी काही जण कामं घेतात आणि कामं दुसऱ्याला विकतात. मी ते चालू देणार नाही. तुम्हाला काम करायचं असेल, साईटवर उभं राहा, गॅस घालून उभं राहा, काम मला करून दाखवा. आज मी सकाळी 2 कामं केली, साईटवरती मुलं होती, अमोल सकाळी ती दोघही एक मुलाच्या कामाला होता, त्या वड्याच्या तिथं होता. तशी कामं झाली पाहिजे. नुसती कामं अशी तशी, आणि काही काही वेळेस स्पर्धा होणार आहे. आमचे ते शेळके म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी फलटण बारामती नॅशनल हायवेचं बंद पडलेलं IVRCLचं काम पुन्हा रिटेंडर केलं. 37% बिलो गेलं ना, 37% बिलो. काम किती कोटीचं होतं? 700 का 800 कोटीचं काम होतं. मग 800 कोटीचं गडीवर झाला, 40%, 832, 300 कोटी कमीने काम गेले. तानाजीला 300 कोटी कशाला म्हणतात वकील, तुम्हीच सांगा. आणि त्याच्यात आणि ते बबलू खत्रीच्या 0.5%चा फक्त फरक होता, 0.5%. म्हणजे इतकी स्पर्धा त्याच्यामध्ये झाली. बचत झाली ना सरकारची. बरं, कामाची, शेळकेची कामाची क्वालिटी चांगली आहे. तुम्ही पाटस रोडला लागला, बारामतीत 20 मिनिटं देतात. तिकडचं काम पण चांगलं चाललंय. या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या. मी माझ्या मानसिकतेमध्ये बदल केलेला आहे. तुम्ही आता मला 8व्यांदा निवडून दिलं त्याबद्दल मी धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या. पण मी काही गोष्टीत बदल केलाय, तो मी माझ्या स्वतः करता नाही, बारामतीकरांच्या भल्या करता, वेगवेगळ्या गावांच्या चांगले दर्जेदार विकास कामं होण्याकरता हा आपण तो बदल केलेला आहे. माझी तुम्हाला काहींना विनंती आहे, सहज तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कुठं फिरायला जाता, एक चक्कर कधीतरी बारामतीच्या बीज गुणन केंद्र कनेरीतनं 10 मीटर रुंदीचा अतिशय सुंदर रस्ता तिथपर्यंत झालेला आहे. जाऊन बघा ते माळ कसं होतं आणि आज तिचं किती सुंदर चांगल्या पद्धतीचं मातृवृक्ष, आणि त्याच्यातनं आपण रोप तयार करतो, जांभळाची, पेरूची, वेगवेगळ्या. आता डाळिंबाला रोग असल्यामुळं एक नवीन व्हरायटी आपण तिथं लावतोय. अशा पद्धतीनं तिथं काम चाललंय. त्याच्या शेजारी अतिशय उत्तम अशा प्रकारे शिवसृष्टी, आता साधारण 450 कोटीचं काम चाललंय, 350, आणि अजून 300 कोटीची भर पडणार आहे. 650 कोटीची शिवसृष्टी. वकील, तुम्हाला अभिमान वाटेल की खरंच आज इथलं बटन दाबायला पाहिजे.
शिवसृष्टी उभी करू, गणती जाऊ द्या.